तुझ्याशी जरा महत्त्वाचं बोलायचं होतं. काय झालं? सावली, मला ना काय करावं तेच कळत नाहीये. म्हणजे तुम्ही नेमका कसला विचार करताय? यांचाच विचार करते. म्हणजे जे काय घडलं ते खूप अचानक घडलं. असं काय होईल याची कल्पना सुद्धा केली नव्हती. आयुष्यात याआधी खूप वादळ येऊन गेली, पण एवढं मोठं वादळ येईल याचा विचार सुद्धा केला नव्हता. समजू शकते मी बहिणी. राजकुमार जर आयुष्यात नसतील तर माझ्या पुढच्या जगण्याला काही अर्थ राहील का? नाही म्हणजे हे जग बिन नवऱ्याच्या बाईला कुठल्या नजरेने बघतात हे माहिती आहे ना तुला. बहिणी, तुम्ही जे काही म्हणताय ना, मला सगळं कळतंय. पण राजकुमार सर जे वागलेत ना, ते बघता हो तेच येतं सतत डोक्यात. त्यांच्याबरोबर राहायचा विचार जरी केला ना तर घुसमटायला होतं. सावली, मी नाही जगू शकत ग असं मन मारून. बहिणी, हे बघा, मला माहिती आहे जे काही घडलंय ते खूप वाईट आहे. म्हणून तुम्ही कोणताही निर्णय घेण्याची घाई करू नका. तुम्ही वेळ घ्या, विचार करा. कारण राजकुमार सर ना खूप चुकीचं वागलेत आणि चुकीचं वागून सुद्धा त्यांना पश्चाताप होत नाहीये. त्याचंच आश्चर्य वाटतं ना. एखाद्याला फसवून इतक्या निर्लज्जपणे कसं काय फिरू शकतो ग माणूस? नेमकं काय असेल त्यांच्या डोक्यात? माहित नाही. मला ना फक्त जग्गू आजींची काळजी वाटते. जग्गू आजींचा किती विश्वास आहे राजकुमार सरांनी. खरंय, आता निदान आजींचा विश्वास तरी नको तोडायला ह्यांनी. तेच तर. पण मला हीच भीती आहे की राजकुमार सरांचं सत्य तर जग्गू आजींना कळलं तर काय.